नमस्कार प्रिय गुंतवणूकदार. संपर्कात विश्लेषणात्मक सेवा गुरु मार्केट्स. आम्ही कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करतो. चला प्रत्येक निर्देशक थोडे अधिक तपशिलाने थोडे पुढे पाहू. आवश्यक असल्यास आपण थांबवू शकता. तुम्ही अभ्यासाखालील कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचा काळजीपूर्वक विचार करू शकता. आता आम्ही तुमच्याशी कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू. मॉल्सन कोअस बेव्हरेज, टिकर TAP. हे पुनरावलोकन त्या वेळी वर्तमान माहिती वापरून केले गेले. एप्रिल 17, 2025. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी मॉल्सन कोअस बेव्हरेज कंपनी उपवर्गातील आहे. नार्को 59 संस्था तुलनेमध्ये भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे. या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल शोधा. प्रश्नातील कंपनीसाठी निकाल 10 पैकी 7 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल 2.1 गुण. जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण US स्टॉक मार्केटमध्ये लक्षात घ्या की एकूण US स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल 1.8 पॉइंट्स आहे. साठी 7 गुणांच्या स्कोअर विरुद्ध मॉल्सन कोअस बेव्हरेज कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. मॉल्सन कोअस बेव्हरेज आणि उपश्रेणी कंपन्या. आम्ही पाहणार आहोत की 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स मॉल्सन कोअस बेव्हरेज उणे 9.3% गतिशीलता दर्शविली. 38.9% उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहे. हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही, परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. कंपनीचे बाजार भांडवल मॉल्सन कोअस बेव्हरेज कंपनी $11.9 अब्ज आहे. $685 अब्ज उपश्रेणीच्या बाजार भांडवलासह. मॉल्सन कोअस बेव्हरेज 1.738% वाटा आहे. ही उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $12.28 अब्ज अंदाजे आहे. $184 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. मॉल्सन कोअस बेव्हरेज 6.685% वाटा आहे. एक्सचेंज आणि बुक व्हॅल्यूच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो. व्यापलेला हिस्सा मॉल्सन कोअस बेव्हरेज बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 1.738% आहे. पुस्तक मूल्य 6.685% आहे. मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्येही 285% वाढ आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले. 1 पॉइंट. विश्लेषित संस्थेच्या कर्जाची रक्कम $6.02 अब्ज इतकी आहे. कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या 49% प्रतिनिधित्व करते. कंपनीच्या आर्थिक दायित्वांवर परिणाम चांगला. 1 पॉइंट. कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर 10.6 आहे. 21.3 ची उपश्रेणी सरासरीपेक्षा 50% कमी आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभावाचे मूल्यमापन नफा निर्देशक खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $1,123 दशलक्ष होता. येत्या 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई $1,360 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे. हे सध्याच्या तुलनेत 21.2% अधिक आहे. उपश्रेणीच्या तुलनेत भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या किमती ते महसूल 1. उपश्रेणी सरासरी 3.3 आहे आणि उपश्रेणी सरासरीपेक्षा 70% कमी आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाईच्या विनिमय किंमतीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले. 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $11,630 दशलक्ष होता. आगामी 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल $13,660 दशलक्ष असणे अपेक्षित आहे.
हे सध्याच्या तुलनेत 17% अधिक आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. विक्री मार्जिन 9.7% आहे. उपश्रेणीमध्ये सरासरी 15.4% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 5.8% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 4.318% आहे, जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा 148% जास्त आहे. हे कंपनीच्या बाजारभावातील तफावत दर्शवते. मॉल्सन कोअस बेव्हरेज त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम $708,000 इतकी आहे, तर उपश्रेणीमध्ये $1,760,000. उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक 59.8% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे प्रमाण $66.8,000 आहे. उपवर्गासाठी सरासरी $82.6,000 आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक 19% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण. संस्थेचा प्रति कर्मचारी महसूल $692,000 आहे. उपश्रेणीमध्ये $536,000 आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 29% आहे. उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचा अंदाज चांगले 0.5 गुण. शेअर्स लहान आहेत 6.6%. उपश्रेणी सरासरी 1.1%. हे संभाव्य लहान पेळण्याच्या जोखमीचे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 44% पातळी दाखवते. मॉल्सन कोअस बेव्हरेज. तर उपवर्गासाठी ही पातळी 58% आहे. तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीच्या सिक्युरिटीजपेक्षा जास्त रेट केल्या जातात. मॉल्सन कोअस बेव्हरेज. कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे 0.7 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत अंदाजे $66.84 आहे. सध्याच्या अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाजे 14% आहे. चला ऑर्डर टेबल पाहू, जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये त्याची लिंक आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि विनामूल्य आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यांकनावर आधारित मॉल्सन कोअस बेव्हरेज स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स. खालील निर्णय घेण्यात आला. $58.71 च्या किंमतीला खरेदी करण्यासाठी ऑर्डर उघडा. कंपनीचे रेटिंग तुलनेने उच्च आहे. या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली. संस्थेचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले. किंमतीचा निर्देशांक. नफा घ्या 63.1 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 54.32 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर 17 मे 2025 रोजी व्यापार परिणामांवर आधारित डील स्वतंत्रपणे बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर STZ. एक संतुलित विक्री ऑर्डर आहे. या चॅनेलवर शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल. ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन. दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे.
शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स, तुम्ही संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट प्रेक्षक आहात.